संगीता किचनमध्ये जेवण बनवत होती. संध्याकाळचे 8 वाजले होते. तेवढ्यात कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला. दार उघडण्यासाठी ती किचनमधून हात पुसत बाहेर आली. दार उघडलं तर समोर तिची थोरली जाऊ मोनिका आणि मोठा दीर राहुल उभे होते. तिने त्यांना आत यायला सांगितलं. मग तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच उमेशला आवाज दिला. अहो, ताई आणि मोठे भाऊजी आलेत. बायकोचा आवाज येताच उमेश बाहेर आला. त्याने भावाला मिठी मारली. राहुल उमेशचा सख्खा मोठा भाऊ होता. तो शहरातील प्रसिद्ध इंजिनियर होता. त्याच्या मुलाचं अमोलचं लग्न होतं. ते उमेशला आमंत्रण द्यायला आले होते. तसे हे त्यांना माहीत होतं. तरी पण ते कार्ड आणि मिठाई घेऊन आले होते. मोनिका कार्ड आणि मिठाई संगीताच्या हातात देत म्हणाली, हे अमोलच्या लग्नाचं कार्ड आणि मिठाई घे. आता मी मंदिरातून सरळ इकडे आलोय आणि तुम्ही सगळे लग्नाला सगळ्यात अगोदर यायचं. संगीताने मोनिकाच्या हातातून कार्ड घेतलं आणि त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणाली, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. असं म्हणत ती किचनमध्ये गेली. मोनिका म्हणाली, मुली कुठे दिसत नाहीत. उमेशने मुलांना आवाज दिला. मग मुले बाहेर आलेत आणि त्यांनी काका काकीला नमस्कार केला. मोनिका म्हणाली, तुम्हाला तर माहीत आहे की अमोलदादाचं लग्न आहे. तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि कामात पण मदत करायची आहे. तिघांनी मान हलवून होकार दिला आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. संगीता चहा बिस्किट घेऊन आली. थोडा वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेऊन ते लोक निघून गेले. संगीता किचनमध्ये तिच्या कामात व्यस्त झाली. उमेश किचनमध्ये गेला आणि संगीताच्या बाजूला जाऊन उभा राहिला. संगीताने मागे वळून पाहिलं तर तिला माहीत होतं की उमेश काय बोलायला आला आहे. ती म्हणाली, जर तुम्ही त्या गोष्टीवर बोलणार असाल तर माझं उत्तर नाही आहे. मी तुम्हाला आणि मुलांना नाही थांबवणार. पण तुम्ही मला तिकडे येण्यासाठी फोर्स नाही करणार. उमेश म्हणाला, अगं पण संगीता, ती म्हणाली. परत एकदा सांगते, नाही. उमेश गुपचूप किचनमधून बाहेर निघून गेला. त्याला माहीत होतं की संगीताचे उत्तर नाही असणार. रात्री घरातलं सगळं काम आवरल्यावर ती दार बंद करून परत येत असताना तिचं लक्ष अमोलच्या लग्नाच्या पत्रिकेवर गेलं. ती तिथेच बसली आणि पत्रिका उघडून बघू लागली. त्यात तिचं आणि उमेशचं नाव लिहिलेलं होतं. तिनं अमोल लिहिलेल्या नावावरून हात फिरवला. जणू काय ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती आणि म्हणाली, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. अमोल सदा सुखी राहा. तिचे डोळे भरून आले आणि ती भूतकाळातल्या आठवणीत रमली. राहुलला 2 भाऊ होते, उमेश आणि राकेश. राकेश दुसऱ्या शहरात राहत होता. तो सरकारी अधिकारी होता. त्याला पण 2 मुलं होती. उमेश आणि राहुल एकाच शहरात राहत होते. उमेश एका कंपनीमध्ये कामाला होता. संगीता शिकवण्या घेत होती. तिला 3 मुलं होती, 2 मुली आणि लहान मुलगा होता. सगळ्या अगोदर एकत्र राहत होते. राहुल एक मोठा इंजिनियर होता. कामाचा व्याप खूप वाढला होता म्हणून त्याने त्याच शहरात त्याच्या ऑफिस शेजारी एक घर विकत घेतलं. त्याची 2 मुलं इंजिनियर झाली होती. मोठा मुलगा अनमोल त्यांना त्यांच्याच कामात मदत करत होता आणि अमोलने पण आत्ताच वडिलांचं ऑफिस जॉईन केलं होतं. त्यावेळी अनमोलचं लग्न होतं. सगळे पाहुणे लग्नाला आले होते. घर नुसतं पाहुण्यांनी गजबजलेलं होतं. उमेशच्या आणि राकेशच्या बायकांनी घरातलं सगळं काम सांभाळलं होतं. 2 मुली पण भावाच्या लग्नात उत्साहाने काम करत होत्या, कारण त्यांच्या मोठ्या भावाचं लग्न होतं. राहुल सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत करत होता. उमेश आणि राकेश बाहेरचं सगळं काम सांभाळत होते. बाकी राहिलेल्या डेकोरेशनचं काम मुलांनी सांभाळून घेतलं होतं. सगळे खूप आनंदी होते. लग्नाचे कार्यक्रम चालू झाले होते. नाचणं गाणं चालू झालं होतं. लग्नाचा दिवस आला. लग्न खूप धडाकेबाज झालं. अमोल नवरीला घेऊन घरी आला. 2 दिवसात सगळे देवदेव झाले.
मग तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. घरात पूजेची तयारी चालू होती. सगळे देवदेव करून उशिरा घरी परत आले. सगळे खूप थकलेले होते. मग मोनिकाने सगळ्यांना आराम करायला सांगितला. ज्याला जिथे जागा मिळेल तिथे जाऊन झोपले. दुपारी सत्यनारायणाची पूजा होती आणि संध्याकाळी जेवण होतं. सकाळी उठल्यावर सगळे आपापल्या कामाला लागली. मग संगीता तिच्या नवऱ्याला म्हणजेच उमेशला म्हणाली, अहो, नव्या जोडप्याला द्यायला आणलेलं गिफ्ट घरी राहिलं आहे. चला घरी जाऊन घेऊन येऊयात. उमेश हो म्हणाला आणि तिच्याबरोबर जायला तयार झाला. मग त्यांनी दादा आणि वहिनीला सांगितलं की आम्ही घरी जात आहोत, लवकर माघारी येतो. लग्नासाठी ते आठवडाभर आधीच भावाच्या घरी आले होते, त्यामुळे घर बंद होतं. ते घरी आले. मुलांना फोन करून विचारलं तर पूजेला अजून थोडा वेळ होता. मग त्यांनी घराची साफसफाई केली आणि गिफ्ट घेऊन परत पूजेसाठी माघारी निघाले. दोघे जेव्हा राहुलच्या घरी पोहोचले तर हॉलमध्ये सगळे जमा झाले होते. तिथलं वातावरण बिघडलं होतं. उमेशने विचारलं, काय झालं? सगळेजण त्याच्याकडे बघायला लागले. मग समजलं की जावेच्या बहिणीच्या मुलीचा नेकलेस हरवला आहे. तिचं आत्ताच नवीन लग्न झालं होतं आणि ती रडत होती. सगळ्यांनी घरात कामाला असणाऱ्या लोकांची तपासणी केली. सगळे तिथे जमली होती, पण कोणी हो म्हणायला तयार नव्हतं. पाहुण्यांना विचारायचा तर प्रश्नच नव्हता, कारण असं कोणीही करणार नव्हतं. तेवढ्यात जावेची बहीण संगीताला म्हणाली, सगळेजण तर इथेच होते, तू दिसली नाहीस. तू तर नाही ना? त्यापुढे काही बोलणार तेवढ्यात उमेश म्हणाला, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमचे पाहुणे आहात. आम्ही दादा आणि वहिनीला सांगून गेलो होतो. सगळे संशय असल्यासारखे उमेश आणि संगीताकडे बघत होते. राहुल म्हणाला, हो, ते मला सांगून गेले होते. संगीताचे डोळे भरून आले होते. तिनं मोनिकाकडे बघितलं, पण ती काहीही बोलली नाही. तेवढ्यात अमोल, जो मित्राबरोबर बाहेर गेला होता, तो घरी आला. त्यानं बघितलं की सगळे हॉलमध्ये जमा झाले होते. त्यांना विचारलं तेव्हा त्याला सगळी गोष्ट समजली. तो 1 मिनिटात येतो असं म्हणाला आणि निघून गेला त्याच्या खोलीत. आणि येताना हातात काहीतरी घेऊन आला. मग म्हणाला, हा आहे ना ताई तुझा नेकलेस? सगळेजण हैराण होऊन बघायला लागले. अमोल म्हणाला, ताई, तू जेव्हा माझ्या खोलीत अंघोळीला आली होतीस तेव्हा तू माझ्या बाथरूममध्ये विसरली होती. अगं, अंघोळीला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की हा तुझा नेकलेस असेल म्हणून. मी उचलून ठेवल्यानंतर तुला देईल म्हटलं, पण मी माझ्या गडबडीत विसरूनच गेलो. संगीताच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले. हातातील गिफ्ट तिने अनमोलच्या हातात दिलं आणि घरातून बाहेर निघून आली. रिक्षा पकडली आणि स्वतःच्या घराकडे निघून आली. बाकी मुलांना समजल्यावर त्यांनाही खूप वाईट वाटलं. उमेशने त्याच्या दोन्ही मुलींना सामान पॅक करायला लावलं आणि तो निघाला. घरातल्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण उमेश म्हणाला, ज्यांना बोलायला पाहिजे होतं त्या काहीच बोलल्या नाही, असं म्हणत त्याने त्याच्या वहिनीकडे बघितलं. पण असतानाही मोनिका काही बोलली नाही. उमेशने हात जोडून नमस्कार केला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी मोनिका उमेशच्या घरी आली आणि म्हणाली, चूक झाली ताईकडून. आता तर ती तिच्या घरी पण गेली आहे. तुम्ही मोठे मन करून तिला माफ करा. संगीता काही बोलली नाही. उमेश म्हणाला की यात तुमची काय चूक आहे? याची शिक्षा त्यांना का? मग संगीताने सगळ्यांना घरी जेवायला बोलावलं. अमोलला आणि नव्या नवरीला शगुन दिला. त्या दिवसानंतर राहुलच्या घरी कोणी गेलं नाही. ते लोक अधूनमधून उमेशच्या घरी येत जात असतात. उमेशने संगीताला आवाज दिला. आवाज येताच संगीता भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली. उमेशने बघितलं तर संगीताच्या हातात लग्नाची पत्रिका होती आणि तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. उमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काय निर्णय घेतला आहेस तू? तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्यासोबत आहोत. संगीता खूप वेळ शांत बसली. मग म्हणाली, मी जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा मी ताईला माझी मोठी बहीण समजत होते. पण असं नाही की त्या समजत नव्हत्या.
त्या पण माझ्यासोबत नेहमीच चांगल्या वागल्या आहेत. आपल्या मुलांना मांडीवर खेळवलं आहे. भाऊजी कधीच काही बोलले नाही. अनमोल अन अमोलही नाही. भाऊजी खूप मोठे इंजिनियर झाले. आपली खानदानी घर सोडून नवीन घरात राहायला गेले. आनंदाची गोष्ट होती आपल्यासाठी. पण मी शिकवण्या घ्यायला लागले. भाऊजीच्या घरी येणं जाणं होतं. भाऊजीच्या घरी काही कार्यक्रम असला तर आपल्या ताई हक्काने बोलवत असत. मी आणि माझ्या दोन्ही मुली घरातलं सगळं काम सांभाळत असून कधी कधी शिकवणीला सुट्टीही द्यावी लागत असायची. मी म्हणायचे, असू दे, ठीक आहे, ताईला कोणीतरी मदतीला पाहिजेच ना, आणि आपण तर घरातलेच आहोत. या गोष्टीवर माझ्या मनात कधी शंका आली नाही. वेगवेगळ्या सणाला आपण जे त्यांना गिफ्ट द्यायचो ताई ते त्यांच्या कामगार लोकांना द्यायच्या. ही गोष्ट मला अचानक एके दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर समजलं. ती साडी त्यांनी काम करताना जरा फाटली आहे असं म्हणत नोकराला देऊन टाकली. पण ती तर त्यांनी बॉक्समधून काढून दिली होती. जाऊ द्या, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मी त्यांना कधीच काही म्हणाले नाही. त्यांच्यापासून थोडं लांब राहायला सुरुवात केली आणि गरीब श्रीमंत यामधला फरक मला समजला. ते आपल्याला त्यांच्या बरोबरीचं समजत नाहीत. खरंच आहे, आजकालची नाती पैसा ठरवतो. जर त्यांच्या बहिणीला एकदा म्हणाल्या असताना की ताई तू काय बोलत आहेस आणि आपली बाजू घेतली असती तर आपला मान राहिला असता. पण त्या काहीही बोलल्या नाहीत. याचा अर्थ त्यांना आपल्यावर विश्वास नाही. ज्यावेळी ही गोष्ट तिथेच उघडी झाली त्याच वेळी त्या बोलल्या असत्या की माझ्या ताईची चूक झाली, तिला माफ करा. पण मी त्यांना कधीच माफ करणार नाही. नात्यात माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, पण आज त्या माझ्या नजरेतून उतरल्या आहेत आणि तुम्ही माझ्याकडून त्यांच्या माफीची अपेक्षा करत आहात. ठीक आहे, माफ करणं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं. मी नाही जाणार आणि तुम्हा सगळ्यांना जाण्यापासून थांबवणार पण नाही. ही गोष्ट त्यांच्या तिन्ही मुलांनी ऐकली. ती तिघे जवळ आली आणि म्हणाली, आई, तू बरोबर करत आहेस. प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं. ज्या ठिकाणी आपल्या इज्जतीचा मान ठेवला जात नाही त्या ठिकाणी तर माणसाने कधीच जाऊ नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.